हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मुळ्याची भाजी। ते आपण मीठ लावून आधी चोळून घ्यायची आहे। बघा मी दाखवते तुम्हाला। मीठ लावून अशी चोळून घ्यायची, अशी चोळून, आणि त्याला लागणारे साहित्य दाखवते मी। आज मी त्यात मुगाची डाळ आणि बटाटे टाकणार आहे। बघा, मीठ, तेल, हळद, मिरची पावडर, ओलं खोबरं, बटाटे, मिरच्या, मुगाची डाळ भिजवलेली आहे, 2 टोमॅटो, हे मुळा मी चिरून कुस्करून घेतलेलं आहे मिठामध्ये, आणि ते धुवून घेणार आहे। धुवून घ्यायचं, सगळं पाणी काढून टाकायचं, नंतर फोडणीला टाकायचं। आणि हा कांदा, चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। 2 चमचे तेल टाकलेलं आहे, त्यात कांदा टाकूयात। कांदा लाल आणि थोडा सॉफ्ट होईपर्यंत आपण भाजी धुवून घेऊया। भाजीतून पाणी टाकलेलं आहे, चोळून अशी दाबून ह्या ताटात काढणार आहे। दाखवते मी तुम्हाला। आपण त्यात टॅमॅटो टाकूया। हे बघा, दाबून मी अशी मुळाची भाजी जी आहे ती सुट्टी करून मग त्यात कढईत टाकायची। त्याच्यात मी मूग डाळ टाकून देते। हिरवी मिरची टाकली आहे, हळद टाकूया, मिरची पावडर टाकूया, टाकूया, नंतर भाजी टाकूया। आपली भाजी किती छान दिसत आहे। डाळ शिजल्यावर आपण मीठ टाकूया। आता वापस ठेवूया। आपण मुळ्याची भाजी डाळ शिजेपर्यंत असं झाकणावर पाणी ठेवलेलं आहे, वाफ येऊ द्यायची। 10-15 मिनिटांनी बघूयात। झाकण आपण काढलेलं आहे, बघा डाळ शिजलेली आहे। ह्याच्यात मीठ टाकूया आणि ओलं खोबरं टाकूयात, मिक्स करून घेऊया। आपली भाजी कशी झालेली आहे, छान दिसत आहे। मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला भाजी कशी वाटली, माझी रेसिपी। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला। धन्यवाद।